आज फारच उशीर झाला कामावर जाऊजी. तू बी आलास का माझ्या बरोबर? हो, मला पण लय उशीर झाला आज कामावर याला. कसं काय झालं उशीर तुला याला? काय झालं, आमचा गॅस जरा संपला होता, गॅसच मिळाला नाही. अरे ते युक्रेन आणि भारताचं युद्ध असल्यामुळे असं झालं काय? हा, तसंच झालं आणि गॅसच मिळाला नाही. त्यामुळे बायकोनं लवकर उठून चुलीवरती मला डबा बनवून दिलेला आहे. डब्यात काय आणलं एवढं काळ्या पिशवीत? डब्यात देशी कोंबडीचे चिकन आणलंय. म्हणजे आज दुपारला ते चोरात होणार म्हणजे. अरे माझं बी तसंच झालंय, माझा बी गॅस संपलाय, मला बी याला उशीर झाला घरी यातला. त्यामुळे आता अरबाज मधनं भजी आणि समोसा आणलाय, तेवढा पण खाऊया आणि आपल्या कामाला सुरुवात करूया. चल ऑफिसला, ये माझ्या मागे. बर बर, ठीक आहे. जालिंदर किती उशीर? अरे काय सांगू तुला, उशीर गडबड सगळी होते या कामामुळे. आज याला उशीर झाला, उशीर झाला. आलो जरा, गॅस संपला दोघांच्या घरचा. आता तुला पण माहिती आहे. हो, माझ्या पण नाही ना, दोघं संगत त्यामुळे दोघांचा एका वेळेस संपला. शेजारी राहिलाय आम्ही. बरं ये, नाश्ता करूया आणि जरा थोडस नाश्ता करून आपलं काम करूया सगळं. बसा खाली. भजी आणले बाबा, खावा जरा. तू पण खा. अरे काय आणलं नाश्त्याला? वडापाव, भजी, समोसे. अरे काय यार, भेळ आणायची, वडापाव आणायचे. अरे सारखं सकाळ सकाळी मिळतंय का? सकाळी भजी मिळली तेवढंच आणलंय. खा तर फुकट्या खा काहीतरी. लवकर खावा, आपल्याला कोणतरी बघेल आणखी. सगळ्यांना द्यायला लागली तर 4च भजी येते. सांगू नको. त्याच्या मिरची बनता, मिरची बनता का? मिरची खा. हे बाबा, हे डबा नाही, दुपारी खायचं आहे. एवढा प्रेमानं बायकोनं बनवून दिला मला डबा, सकाळी उठून लवकर. कोंबड्याचं चिकन नाही, कोंबड्याचं चिकन ते नाही बाबा, हे दुपारी खावा. थोडं दे की. नको रस्सा दे थोडा म्हणजे बरोबर. नाही रस्ता नाही, दुपारी आपण खाऊया. बरं खावा लवकर, चला. कोणतरी बघेल आणखी कोणाला तरी द्यायला लागेल. मासा आणल्यात मासा. तुझं मसा आणलं का तू? गमत केली, अशी गमत करत असतो मी अजून. चॅप्टर एक वाटवलेलं आहे, काय बी सांगते मग ते मासा आणले द्या. खा आपली भजी. जालिंदर, संतोष, जाऊजी, सकाळ सकाळच्या परी डबा उघडून बसलाय, काय वाटतंय का नाही? अहो सर, आताचे 10 वाजले. नाश्ता करायचा होता ना, त्यामुळे नाश्ता करायला बसलो जरा. आता 10 वाजले, 11 वाजता आम्ही मटण खाणार आहे. 11 वाजता जेवाय बसणार आहे. आत्ताचे 10 वाजले नाही, आत्ताचे 10 वाजले तर 11 वाजता मटण खायचे. या जाऊजीचं कसं झालं माहितीये का, घरी गेला की घरच्यांना ताप आणि इथं आले की ह्यांना ताप. उघडलं की डबा काढून बसल्याशिवाय ह्याला काय सुचतच नाही दुसरं. खाल्याशिवाय काम कसं करणार सर? खायला तर पाहिजे ना. उठा आपल्याला गाडगे साहेबांना फोन आला होता. आपल्याला आपल्याला नंबर 8 शटडाऊन घ्यायचा आहे. सर 5 मिनिटात उरकून करतो आपलं. तुम्ही लवकर उठून आपापला आवरून घ्या. ठीक आहे सर, ओके. वेळ नाही एवढा. चला आवरा लवकर. सर 5 मिनिटात मटणा डबा संध्याकाळी बघू, दुपारी बघू. खा लवकर. त्याला आवडते. मला नको. मलाही वाईट खाऊ दे. अरे सर, तोच जाऊजी जालिंदर, तुम्हाला काय वाटतंय का नाही? सर 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 आज सकाळी आल्या काम करायच्या अगोदर डबा उघडून बसलाय तुम्ही. अहो सर, जरा थोडंसं खाऊ दे की सर. अरे थोडं राहू दे, इथे काम करायचं. पाटील साहेबांचं 10 फोन येऊन गेले. हा सर. घेतलंच आहे का नाही? थोडंसं आधी कुटुंब केला म्हणजे इटोबाची आणि नंतर जेवायला सुट्टी आहेच की आपल्याला. हा सर, झालं सर, करतो. हवा लवकर ते मटण सांगितलं काढून घ्या. हो हो सर सर, हो. ते खावायला पडलं आहे तुमच्या दोघांचं. ठीक आहे, बनवून ठेवा. डबा माझ्याकडे. हे बाबा, हे दुपारी खायचा डबा, आताच नाही खायचा. ठीक आहे. बाबा ठीक आहे. डबल ठेवून साईडला जाऊ दे. मटण काढून घ्या, करपळ ठेवून. चला ते आर करून घ्या. ठीक आहे. या मटण काढा या. महेश लवकर ये. वायर संतोष
फोटोचा बॉक्स बघितला का कुठं दिसला का संतोष तुझा लोटो कुठे आहे मागं ऐश्वर्याचा फोटो जोडला होता तुझा जोड आता आवडते मला आरतीला मागे चिटकव तुझा पुढे चिटकव गुराच्या मागे आलाच टोपी काढ दे कुणाचं मला हेल्मेट आहे कुठे आहे ती तुमच्या दोघांची मच्छर बघ राहिला बघा पाण्याचं जे सामान घे तिथं राहिलेलं तर ठीक आहे मटेरियल झालंय काढून बऱ्यापैकी राहिलेलं मटेरियल आपण साहेबांना विचारून काय लागणार असेल तर काढूया हे घेतलं का ते घे की का बघताय तोंडाकडे घे. अरे मीच करू होय सगळं तू कशाला आलास मग भाऊजी संतोष जालिंदर येस मटण काढून झालं का सगळं काय काय घेतलंय मटण हेल्मेटची ट्रिप नीट लाव बरं का? हो जार मोकळा घेतलाय का पाणी येतात आहे ना ठीक आहे मटेरियल आपलं सगळं काढलेलं आहे आपण आता गाडीला बोलवून घ्या गाडीत मटेरियल लोड करून घ्या तोपर्यंत आम्ही शटडाऊनची प्रोसिजर करतो परमिट घेतो आणि आपण पीओडी ऑनलाईन अपडेट केलेली आहे ठीक आहे आम्हाला मी त्यावर शटडाऊनची प्रोसेस करतो तोपर्यंत तुम्ही गाडीत मटेरियल लोड करून घ्या ठीक आहे सगळ्यां गाडी बडव गाडीत मटेरियल जरा बसा गाडीत साहेब चला चला गाडीत बसा सर जायला ठीक आहे आपण आता कामाच्या ठिकाणी पोहोचलेलो आहे ठीक आहे आता आपण परमिट घ्यायच्या अगोदर आपली एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे एसएससी ऑफिसरला आपल्याला इंटिमेशन द्यावी लागते ठीक आहे कासा साहेबांना आपण सांगितलेलं आहे आणि आपण आता शटडाऊनची प्रोसिजर करत आहोत ठीक आहे आता आम्हाला मी परमिट घेत आहे इश्यूवर मी आहे इश्यूवर अमन आहे ठीक आहे तर आता तोपर्यंत तुम्ही पी घालून रेडी राहा तोपर्यंत आम्ही शटडाऊनची प्रोसिजर करतो ठीक आहे महेश आतापर्यंत आपण चेष्टा मस्करी भरपूर केली इथून पुढे चेष्टा मस्करी करू नका टीपी म्हणजे सगळ्यात घालून घेतल्यानंतर जे आपल्याला परमिट घेणार आहे त्या परमिटवर आपल्याला सगळं काम व्यवस्थित करायचे ते सेफ्टी ऑफिसरला कडक आहेत त्याच्यामुळं जाऊजीमुळं आपल्याला मेमो बसून आहे किंवा त्याला 2-3 मेमो बसले आता नवीन आपल्याकडे मेमोचे पुस्तक नवीन आहे का आलेलं आहे तुम्ही चेष्टा मस्करी करू नका नाहीतर काय होईल आपल्याला मेमो बसलेला आणि आपल्याला घरी जायला लागेल नीट काम कर चिडू नका त्याचं वागा ते घालून घ्या सगळे मी आम्हाला जरा सिरियसपणा दाखवा भांडण तंडा करू नका कुणाला तोंड टाकू नका ठीक आहे झाली तर सर्वांच्या पिठी घालून झाले हॅलो हॅलो सर्वांच्या पीपी घालून झालेत का सर्व मटेरियल आणले ठीक आहे आता कास्टमर आपण ऑलरेडी इंटिमेट केलेलं आहे सुजलॉन वाल्यांकडून मशीन स्टॉक करून घेतलेले आहेत ठीक आहे आता मी इश्यूवर आहे रिसिव्हर अमन आहे ठीक आहे आपण आता प्री जॉब TBT चालू करणार आहोत ठीक आहे त्यामध्ये रिसिव्हर आणि इश्यूवरच्या दोघांच्या सह्या झालेल्या आहेत आपलं जॉब डिस्क्रिप्शन तुम्हाला माहिती आहे आपल्याला फेडर 8चा शटडाऊन पार्सल घ्यायचा आहे SP13 जवळ जंप चढायला नाही तो रिप्लेसमेंट करायचा आहे ठीक आहे आता टोटल आपण वर्कर इथे किती आहे हां ठीक आहे सर्वांनी याच्यामध्ये सह्या करायच्या आहेत नाव लिहून नाही तर अँगलच होत नाही तेवढा
ठीक आहे. टोटल 6 जणांनी आपण सहाय्य केलेल्या आहेत, कारण टोटल आपण 6 जण इथे काम करणार आहोत. ठीक आहे. सर्वांनी पीपीएस सोबत आणलेले आहेत आणि घातलेले आहे. फर्स्ट हेल्मेट सर्वांनी घातलेले आहे. सर्वांनी चेक करून घातले सर. ओके सर, ओके घातले सर. गुड मॉर्निंग सर. यस सर, फिडर आज आपण पार्सल शटडाऊन घेतलेला आहे. SP 13 तिथं जंप झालेला आहे, तो रिप्लेसमेंट करणार आहोत. TBD आपण घ्यायचं स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे. हेल्मेट आपण सर्वांनी घेतले, ते चेक केलेले आहे. सेफ्टी शूज हेल्मेट सगळ्यांनी घातले. हेल्मेटची ड्यू डेट वगैरे चेक केली का चालेल? कशी चेक करायची माहिती तुला दाखवलं गेलं ट्रेनिंग मध्ये. ओके. हेल्मेटची स्ट्रीप वगैरे सगळं ओके सावजी? ओके ठीक आहे. सेफ्टी शूज पुढे सोल वगैरे डॅमेज नाही ना? ओके सगळं ओके ठीक आहे. ठीक आहे. आपला नेक्स्ट आहे सेफ्टी बेल्ट. सेफ्टी बेल्ट सोबत आणलेला आहे. ठीक आहे. जास्त सेफ्टी बेल्ट आणलाय. मग तुझे एक्सपायरी वगैरे आहे का चेक केलीस का? ओके म्हणजे ओके ठीक आहे. इन्स्पेक्शन रिपोर्ट वगैरे सगळं आपल्याला अवेलेबल आहे. कन्व्हर्शन केलं आहे. ओके चेक केलं तुम्ही? ओके ठीक आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पोर्टो डॉट हँड ग्लोव्ह, तो आपण सोबत घेऊन आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला फॉल अरेस्ट. फॉल अरेस्टची आपल्याला या कामामध्ये गरज आहे का? हो सर, कॉलेजच्या आपल्याला कामामध्ये गरज आहे, आपण तो सोबत आणलेला. ओके ठीक आहे. ठीक आहे. ओके. त्यानंतर क्लास 4 हँड ग्लोव्ह. ओके टॉस पण तो आणले. मला जर दाखव कसे चेक करत होते एकदा. रोल करायचं असं जवळ घ्यायचं, पंक्चर आहे का नाही सांगतो. ओके म्हणजे तू पंक्चर आहे तो चेक करायचा वापरायच्या अगोदर बरोबर? ठीक आहे चालेल. दोन्ही बोलून चेक करायचं का एकच करायचं? ओके ठीक आहे चालेल. आणि एक हँड ग्लोव्ह घालून आयसोलेटर ओपन करायचं नाही. दोन्ही हँड ग्लोव्ह घालून आयसोलेटर ओपन करायचं. ठीक आहे. त्यानंतर HRC 4 आर्क फ्लॅश सोबत आणलाय. क्लीन आहे ना? ठीक आहे. ओके. इलेक्ट्रिसिटी इंडक्शन टेस्टर सोबत आणलाय. चेक केलाय का? चालू आहे तो? दाखव बरं चेक करून जाऊ माझं तू इंजेक्शन टेस्ट. ओके ठीक आहे चालेल. ठीक आहे. त्यानंतर सेफ लॉक पोल अँकर सिस्टीम आपल्याला रिक्वायर्ड आहे. हो सर. ठीक आहे. सोबत आणलेलं आहे. त्यानंतर आपले लोटो हात किती आणलेले आहेत? सर, लोटो हा स्पा आपण एक आणलेला आहे आणि आपण जेवढे आपण एम्प्लॉई काम करणार आहे त्यांचे प्रत्येकाचे टॅग आणि ब्लॉक आणलेला आहे. ठीक आहे. सगळ्यांनी लोटो सोबत टॅग आणलेला आहे. इंडिव्हिज्युअल लोटो आणले ना आणि लॉक पण आहे. लोटो बॉक्स पण आहे आणि लॉक केल्यानंतर प्रत्येकाने चावी प्रत्येकाच्या आपापल्या खिशात ठेवायची आहे. आपली चावी अमन चावी संतोष द्यायची नाही किंवा ग्रुपला चावी एकत्र ठेवायच्या आहेत. ओके ठीक आहे. आपण ऑर्थोनॉट सेट आणलेला आहे. किती एक आहे का दोन आहे? सर, एक सेट आणलेला आहे. ठीक आहे. चेक करून आणलाय. हो सर, चेक करून आणलेला खालचं मटेरियल पण दिसतं. ओके लास्ट वेळच्या हे ना क्लॅब वगैरे डॅमेज नाही ना? चल ओके ना? ठीक आहे चालेल. ओके ठीक आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय ऑर्डर तुम्हाला पीपीएस रिक्वायर्ड आहेत का त्या कामासाठी? नाही सर. ठीक आहे. आता ह्याच्यानंतर आपण जिथे पार्सल आयसोलेटर ओपन करणार आहे ते आयसोलेटर ओपन करून तिथं जो परमिट रिसिव्हर आहे तो त्याचा लोटो लागेल. त्याची की लोटो बॉक्समध्ये टाकेल आणि ग्रुप लोटोला नंतर सर्वांनी आपण जेवढं काम करणार आहे त्यांनी सर्वांनी लोटो लावायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण बिफोर आयसोलेशन नॉर्मलायझेशन त्याचं एक टीबीटी होईल आणि वर्क कम्प्लिशन आफ्टर वर्क कम्प्लिशन त्यानंतर एक टीबीटी होईल. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण रिसिव्हर तुम्हाला काय काम करायचं आहे तो सांगितलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी पीपीज कोणत्या रिक्वायर्ड आहेत ते तुम्ही सोबत आणलेले आहेत बरोबर? तुमचं फर्स्ट एड बॉक्स ड्रिंकिंग वॉटर फायर एक्झिक्युशन आणलेलं आहे. आपण फर्स्ट एड बॉक्स वगैरे सगळं आणलेला आहे आणि ॲज पर चेकलिस्ट प्रमाणे ह्या फर्स्ट एड बॉक्समध्ये सगळ्या वस्तू अवेलेबल आहेत. ओके सगळं चेक केलंय मटेरियल आणायच्या अगोदर एक्सपायरी वगैरे बघितलंय सगळं ओके आहे ना? ठीक आहे चालेल. आणि विजय आपल्या या कामाची पीओडी भरले का आपण? याच्यात आपण शटडाऊनचं परमिट घ्यायच्या अगोदर तेवढे ऑनलाईन भरले. ओके काम कुठलंही चालू करायआधी कुठलाही प्लॅन करायआधी आपल्याला पहिल्यांदा पीओडी भरायचं आहे आणि नंतरच
परमिट घेऊन कामाला चालू करायचं. ओके, पण फर्स्ट पीओडी आपल्याला कंपल्सरी भरायची आहे. कुठल्याही काम असू दे, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, लोटस असो, जनरल परमिट असो, पीओडी आपल्याला कंपल्सरी आहे. ठीक आहे, आपण जे काम करणार आहे आता त्या कामाची चेकलिस्ट आणि SOP आपल्याकडे अवेलेबल आहे. सर आपण जे आता काम करणार आहे या कामाची आपल्याकडे चेकलिस्ट प्लस SOP आणि प्लस आपण काम सुरुवात करायच्या आधी आपण त्या कामाची पीओडी सुद्धा आपण भरलेली आहे. ओके, SOP आहे या कामाचे. SOP म्हणजे काय विषय? स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे आपले, ते आपल्याला फॉलो करावं लागते. ओके, म्हणजे काय आम्हाला? सर त्या SOP मध्ये आपण जे काम करणार आहे त्या कामाचं म्हणजे हेच काम नाही, म्हणजे जेवढे आपण जे काम करतो साहेब त्या प्रत्येक कामाचं संपूर्ण वर्णन त्यात केलेलं आहे. बाबा ते कामाची प्रोसेस पद्धत सगळं त्यात प्रोसिजर मध्ये लिहिलेलं आहे. ओके, म्हणजे पूर्ण घटनाक्रम त्या कामाचा SOP मध्ये लिहिलेला आहे. कुठलं काम कसं करायचं अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत. त्याचबरोबर टेक्निक असेल किंवा सेफ्टी असेल, कुठलं इक्विपमेंट कुठं वापरायचं किंवा PPE कुठली वापरायची, कशी वापरायची, आपलं सगळं दिलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला चेकलिस्ट सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, आपण आता जिथे काम करणार आहोत त्या लाईन खालून कोणती गव्हर्नमेंट लाईन क्रॉसिंग झाली आहे का, त्याचा शटडाऊन आपल्याला रिक्वायर्ड आहे का? सर आपण आता आपण स्पीकरला काम करणार आहे तिथं आपल्याला कोणताही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वगैरे लाईन क्रॉसिंग नाही, त्यामुळे तिथं कोणताही ॲडिशनल शटडाऊन घेण्याची गरज नाही. ठीक आहे, आता आयसोलेशन कोण करणार आहे? सर आयसोलेशन महेश जाधव करणार. लोटो अप्लाय कुठं करणार आहे आपण? सर आपण लोटो आयसोलेटर बॉक्सला लोटो अप्लाय करणार. किती लोटो अप्लाय करणार आहे? सर एक लोटो आपण तिथं अप्लाय करणार आणि बाकीची सगळी ती चावी लोटो बॉक्समध्ये टाकून बाकी सगळ्यांचे कॉमन लोटो करणार. ठीक आहे, अर्थ रॉड कोण अप्लाय करणार आहे? सर आपला महेश करणार. ठीक आहे, आपण जे काम करणार आहे आता त्या कामामध्ये हजार काय काय आहेत ते प्रत्येकाने एकेकाने एक एक सांगा. सर आपण जे आता काम करणार आहे जॉब रिप्लेसमेंटसाठी तिथं आपल्याला पूर्ण घसरून पडू शकतो. स्नेक बाईट ऑलमोस्ट ऐकू शकतो. गाडीचा अपघात होईल. ठीक आहे, ह्याच्या व्यतिरिक्त ॲनिमल अटॅक वगैरे? ठीक आहे. तर तुम्ही सगळ्यांनी एक हजार सांगल्या, बरोबर? रामन, तू काय सांगलास? सर घसरून पडू शकतो आपण. यात तू काय प्रिकॉशन घेतल्या? सर आपण तिथं कामाला सुरुवात करायची आपल्या आपण सेफ्टी शूज वगैरे चेक केले म्हणजे आपल्या सेफ्टी शूजला प्रॉपर एकदम खाली ग्रिप वगैरे आहे का ते चेक केलं. ओके, ज्यानंतर तू कुठं हजार सांगलास पडू शकतो. ठीक आहे, म्हणजे काय प्रिकॉशन घेतल्यास? मी जिथं काम करणार आहे त्या उंचीवर अँकरिंग बोर्डला अँकर करूनच काम करणार आहे आणि माझी स्वतः सेफ्टी इतरांची सेफ्टी सुद्धा बघणार. ओके, व्हेरी गुड. संतोष, तू कुठं हजार सांगलास? स्नेक बाईट. ओके, म्हणजे काय प्रिकॉशन घेतल्यास तू? सेफ्टी शूज आहेत आणि स्नेक स्टिक पण आहे. ओके, व्हेरी गुड. महेश, तू काय सांगता हजार? मग तू काय प्रिकॉशन घेतलेस? ओके, त्याचं सुद्धा आहे. ज्यावेळी तू कुठं हजार सांगलेस? बरं, गाडीचा अपघात होऊ शकतो विजय, यासाठी काय प्रिकॉशन आपल्याला? ठीक आहे, गाडीचं आपण मंथली इन्स्पेक्शन चेकलिस्ट भरतो. ठीक आहे, स्पीड लिमिट आहे आपल्या साईडवर ठरवून दिलेलं, ते आपण सगळं फॉलो करतो. त्याचबरोबर आपल्या BS6 असल्यामुळं प्रत्येक वेगळा एअरबॅग सुद्धा अवेलेबल आहेत. आता आणि ॲनिमल अटॅक तू सांगितलंस ना, काय प्रिकॉशन घेतल्यासाठी? ॲनिमल अटॅक होऊ नये म्हणून आपण सोबत लॉंग स्टिक घेतलेले आहे, आपल्यासोबत व्हेकल सुद्धा आहे. इमोसाठी व्हेकल सुद्धा आपल्याला अवेलेबल आहे. ठीक आहे, तुम्ही आता प्रत्येकाने एक हजार सांगितला, बरोबर? ह्या हजार आपल्या हिरामध्ये अवेलेबल आहेत का? हिरा सगळ्यांनी वाचलाय का? तर हिरामध्ये जे सांगितलंय जे कंट्रोल मेजर घेतले, कंट्रोल मेजर्स मध्ये काय, जे तुम्ही आता सांगितलं की PPE वापरतोय किंवा स्नेक बाईटसाठी आपल्या अँटीवेनम अवेलेबल आहे किंवा सेफ्टी बेल्ट घालतोय किंवा HRC4 आहे, व्हेकलसाठी आपल्याला क्लास एअरबॅग वगैरे आहेत, हे सगळे कंट्रोल मेजर्स आहेत, बरोबर? आणि हिरामध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपल्या अवेलेबल आहे. हीच नाही जम्प रिप्लेसमेंट, कुठलीही ऍक्टिव्हिटी सिव्हिलची असेल, इलेक्ट्रिक असेल, जनरल ऍक्टिव्हिटी असेल किंवा कॅन्टीन मध्ये असेल, ओके, किंवा क्लिनिंगची असेल, लॅपटॉपवर काम करायचं, प्रत्येक ऍक्टिव्हिटी आपण कंट्रोल मेजर्स घेतले आहेत. आणि कंट्रोल मेजर्सनुसार आपली जी रिस्क लेवल आहे, रिस्क कधी 0 होणार नाही, पण ते रिस्क लेवल 5 ची आपण 1 वर आणले. कशामुळे आणले? हे कंट्रोल मेजर्स घेतल्यामुळे. कुठलंही काम करताना तुम्ही सगळं PPE वापरता, ठीक आहे, पण कुठल्याही कामात गडबड करू नका. जसे काम आहे सिक्वेन्सनुसार आपलं PPE असेल किंवा घटनेनुसार व्यवस्थित पॉईंट टू पॉईंट काम करा, गडबड करू नका. आपल्या चेहऱ्यासमोर आपली फॅमिली जरा, आपल्या पाठीमागे आपले आई वडील, आपला भाऊ आहे, आपली वाट बघते, आपली मुलं वाट बघते घर, बरोबर? कुठल्याही कामात ओव्हर कॉन्फिडन्स दाखवू नका. मला 10 वर्ष अनुभव, ज्यावरती मी 10 वर्षाला याचं कंपनीत कामाला, बरोबर? ज्यावरती 10 वर्ष अनुभव जर असला तर अनुभवी माणसाकडून ऍक्सिडेंट जास्त होतात. त्यामुळे ओव्हर कॉन्फिडन्स करता आपल्या ज्या कंपनी 6 पाण्याचं परमिट छापले, पॉईंट टू पॉईंट क्लोज केलाय, त्या परमिटनुसार कुठलंही तुम्ही काम केलं कधीही इन्सिडेंट होणार नाही, कारण ह्या परमिटमध्ये प्रत्येक पॉईंट कव्हर होत आहे.
ओके, त्यामुळे आपण आपल्या कंपनीचा आपल्या फॅमिलीचा विचार करा आणि काम करा. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त स्पेशल सेफ्टी प्रिकॉशन अजून एक वर्ड आहे का, जसं की रिअर बॅरिकेशन, लॅडर? सर आपण STRच्या आतमध्ये काम करणार, त्यामुळे आपलं बॅरिकेशन टेप आणि लॅडरची काय आपल्याला आवश्यकता नाही. ठीक आहे. फायनल सुपरविजन कोण करणार आहे? ठीक आहे. इन केस ऑफ एनी इमर्जन्सी वर्क टू बी स्टॉप, जसं की पाऊस आला, OW झालं, लाईटनिंग झालं, तर ते आपल्याला काम स्टॉप करायचं आहे. ठीक आहे. ते मेजर इमर्जन्सी झाले असेल, वादळ सुटलं मोठं, पाऊस आला किंवा आरड झालं, तर लगेच काम बंद करून परमिट करून आपण घरी खाली यायचं सबस्टेशन. ओके, ठीक आहे. आपण जे आता काम करत आहोत त्या सेम कामामध्ये प्रिव्हियस कोणता इन्सिडेंट झाला आहे का? सर आपण जे आता काम करतोय ते आतापर्यंत आपला या कामामध्ये कोणता इन्सिडेंट वगैरे काही झालेला नाही. ठीक आहे. मग आपण आता फिगर 8चा पार्सल आयसोलेटर ओपन करू. तिथं आमन तांबोळी रिसिव्हर आहे, त्यांचं एक लोटो लावला जाईल. त्यानंतर ते लोटो की ग्रुप लोटोमध्ये टाकले जाईल आणि ग्रुप लोटोला आपल्या सगळ्यांचे लोटो लागतील. ठीक आहे. अगोदर आयसोलेटर ओपन करून घ्या. म्हणजे तुझा फोटो लाव. ठीक आहे. मग आयसोलेटर प्रॉपर ओपन झालाय. ठीक आहे. तुझा लोक तिथे अप्लाय कर. ठीक आहे. लोटो बॉक्स मध्ये त्याचे चालतात. फोटो माझा लावलेला आहे तिथं आणि पाठी टाकायचं. ठीक आहे. सर्वांनी आपण लोटो करून घ्यायचं. लॉक लावल्यानंतर प्रत्येकाने चावी आपण आपल्या लोटाची आपल्या सोबतच ठेवायची. ठीक आहे. सर्वांनी लोटो ग्रुप लोटो केलेला आहे. ठीक आहे. महेश, ठीक आहे. महेश, ठीक आहे. आपण याच्या टेस्ट करणं शटडाऊन प्रॉपर झालेलं आहे का नाही ते चेक करतोय, किंवा एखादी लाईन क्रॉसिंग असली तर इंडेक्स बसण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता महेश तू आर्थोरॉड अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आपण महेश आर्थोरॉड टाकेल. आर्थिंग प्रॉपर करून घ्या. ठीक आहे. मग आपलं आर्थोरॉड लावून झालेलं आहे. ठीक आहे. आपलं आता आर्थोरॉड अप्लाय करून झालेलं आहे. आता जम्प सोबत आपण वन साईड खालून स्क्रिप्टिंग करून आलेलं आहे. तुम्ही आता कामाला सुरुवात करू शकता. ठीक आहे. आणि काम संपल्यानंतर परत आपली
बिफोर आयसोलेशन नॉर्मलाइज एक TBT होईल आणि वर कम्प्रेशनची आफ्टर वर कम्प्रेशनची एक TBT होईल. ठीक आहे. ठीक आहे. जालिंदर आपलं जम्प रिप्लेस करून झालेलं आहे. जम्प रिप्लेसमेंट ठीक आहे. मटेरियल सोबत आणलेलं सगळं एकत्र करून घ्या. ठीक आहे. लागले ठीक आहे. आपण जेवढं सोबत मटेरियल आणलेलं आहे ठीक आहे. आपण आता आयसोलेटर आपण चालू करणार आहे, फिडर चार्ज करणार आहे. ठीक आहे. तुमच्या सर्वांचं कन्फर्मेशन आहे ना? विचारते म्हणून ठीक आहे. तुमच्या सर्वांचं कन्फर्मेशन पाहिजे. ठीक आहे. आता मी लाईन चालू करणार आहे. मी लाईनवर कोणीही जायचं नाही. ठीक आहे. मी सुद्धांचं कन्फर्मेशन मला भेटलं की मी लाईन चालू करून देणार आहे. ठीक आहे. आपल्याला सुद्धांचं कन्फर्मेशन जे आलेलं आहे, तुमचं जे कन्फर्मेशन आलेलं आहे, लाईन आपण चालू केलेलं आहे. आता फिडर आपला स्टँड आहे. ठीक आहे. आता आफ्टर वर कम्प्लिशन आपल्याला हे काम करताना आपल्याला काही अनसेफ कंडिशन किंवा काय आपलं भेटलं काय ठीक आहे. आपण सोबत आणलेलं सगळं मटेरियल गाडीमध्ये लोड करून आपण जाऊ. झालं आता तर कुठे गेलं थँक्यू. आजचा हा आपला जो ड्रामा होता TBT होता. बऱ्याच लोकांच्या अपेक्षा वेगळ्या होत्या, पण हा ड्रामा होता तो सुरुवातीला कॉमेडी घेतला, कारण TBT करताना बऱ्याचशा चुका होत्या किंवा इन्सिडेंट होतात. ते आपण आता आमची कंपनी मॅनेजमेंट तर TBT आणि POD वरती जास्त आहे, त्यामुळे ह्यावेळी थोडंसं आम्ही वेगळं चेंजेस केलं. त्यावेळी सेफ्टी ड्रामा प्लस थोडासा ड्रामा घेतला आणि जास्त आमचं लक्ष होतं ते TBT होत होतं. आपण डेली TBT कसं कंडक्ट करतो, एखादी स्टेप एखादी मिस होते का किंवा काय होतंय त्याच्यावरती जास्त आमचं लक्ष कॉन्सन्ट्रेट होतं. त्यामुळे आमच्या सगळ्या टीमनं एक जास्त नाही 2 दिवस आम्ही सराव केलाय आणि हा ड्रामा आणि हे TBT टूल बॉक्स आम्ही बसवले. थँक्यू ऑल.